मानगाव तालुक्यात पुष्पा गँग सक्रिय, झुकेगे नाही साला म्हणत खैराची उघड चोरी। विंचवली होडगाव फाट्याजवळ रस्त्यालगतच रात्रीच्या अंधारात खैर झाडांची कत्तल। वनाधिकारी अनभिज्ञ की वन विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष। राज्य शासनाने अनेक झाडांच्या प्रजातींची तोड करण्यास निर्बंध घातलेला असताना मानगाव तालुक्यातील जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड होताना वन विभागाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खैराच्या या झाडाच्या गाभ्यातून प्रक्रिया करून कात बनवली जाते। गुटख्यात देखील याचा वापर केला जातो, तर आयुर्वेदिक औषधं देखील बनवले जातात। या झाडाला किंमतही चांगली मिळते, त्यामुळेच खैर तस्कर सरसावलेत। विंचवली होडगाव फाट्यावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या विंचवली गावाच्या हद्दीत रस्त्यालगतच खैराच्या झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। असं असताना वन विभागाचे अधिकारी मात्र एसीची हवा खात शांत झोप घेत बसले आणि पुष्पा गँग झुकेगा नहीं साला म्हणत रात्रीच्या अंधारात खैराची उघड कत्तल करून लंपास करतायत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद गोरेगावकर यांनी। राज्य शासनाने अनेक झाडांवरती तोड करण्यावरती निर्बंध लादले आहेत। अशातलंच एक झाड आहे खैराचं झाड। या खैराच्या लाकडाची तोड बघा, इथे रस्ता आहे आणि रस्त्याला लागूनच इथे खैराच्या लाकडाची मोठ्या प्रमाणावरती तोड झालेली आहे। राज्य शासनाने निर्बंध लागून देखील वन विभाग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते। कधी कधी या वन विभागाकडून मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली जाते, कोणाची तक्रार असते त्याच्यानंतर कारवाई केली जाते। मात्र अशी तक्रार नसताना इथे कुठल्याही प्रकारे कारवाई केली जात नाही। आपण आणखीन काही झाडं बघणार आहोत। इथेही आपण बघू शकता रस्त्याला लागून कुपणीच्या याला जे मोठं झाड होतं तेही देखील तोडलेलं आहे आणि तोडल्यानंतर जे लाकडाचा वापर होत नाही ती लाकडं अशी सोडून दिलेली आहेत। हे लाकूड बघा, हे हाताने उचलता येत नाही आणि एका हातात बसत देखील नाही आहे। अशीच काही लाकडं त्या साईडला देखील आहेत, ही तोडली रस्त्याला लागूनच तोडलेली आहेत। इथे देखील मोठं लाकूड आहे, हे पण आपण बघू शकता। त्या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तोड करण्यात आलेली आहे। त्या साईडला देखील मोठ्या प्रमाणावरती तोड करण्यात आलेली आहे। असंच आणखीन आपल्याला दाखवण्यात प्रयत्न करतो। ते त्या साईडला देखील बघा मोठ्या प्रमाणात इथे जवळच फॉरेस्ट देखील आहे आणि ही खाजगी जागा आहे, परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याच्याबाबत कोणतीही माहिती नाही। आणखीन एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। येत्या काही दिवसामध्ये हे जे तस्कर आहेत, खैराचे तस्कर, हे येत्या काही दिवसामध्ये आणखीन तोड करणार आहेत। यासाठी त्यांनी काही झाडं निवडलेली असावी असा समज आहे, परंतु आपण इथे या दृश्यांमध्ये बघू शकता खैराच्या झाडावरती कुऱ्हाडीने घाव घालण्यात आलेले आहेत। हे घाव देखील ताजे आहेत, हे जिवंत झाड आहे आणि याच्यावरती या येत्या 2 दिवसात कदाचित शनिवार रविवारी या झाडांवरती तोड करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। कारण असं आहे की शनिवार रविवारी वन विभागाचे जे अधिकारी आहेत हे सुट्टीवर असतात, कुठे बाहेर गेलेले असतात। त्याच्यामुळे या खैर तस्करांची जी जो हे आहे तो वाढला जातो। आणखीन देखील झाडं दाखवतो तुम्हाला। इथे देखील या खैराच्या झाडावरती घाव टाकण्यात आलेला आहे, आपण बघू शकता। इथे देखील खैराच्या झाडावरती कुऱ्हाडीने कशा प्रकारे हे ताजं घाव आहे। येत्या 2 दिवसात लवकरात हे तोडण्याचा प्रयत्न इथे होणार आहे। तरी या वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे जे खैर तस्कर आहे यांना आपण ताब्यात घेऊन यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।